आजचे सत्कार मूर्ती अनाथांचे नाथ हे लोकनाथ या प्रवासापर्यंत अखंड कष्ट करून या स्थानापर्यंत आलेले आमच्या सगळ्यांचे ठाणे जिल्हा शिवसेनेचे पालक, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवनावरील या ध्वनिचित्रफितीच्या अनावरण प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, या हे गीत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले ते आमचे मित्र संदीप माळवी आणि सर्व मित्र परिवार, आता ज्यांनी सुंदर अशी कविता ज्यांनी प्रेझेंट केली सगळ्यांसमोर, आणि त्या गाण्यामधून आणि कवितेमधून संपूर्ण असा जीवन प्रवास शिंदे साहेबांचा, ते आमचे विजू माने आणि सर्व उपस्थित शिंदे साहेबांवर प्रेम करणारे म्हणते. एकनाथ संभाजी शिंदे यांचं नावच काफी आहे, कारण हे नावच ऐतिहासिक आहे. ज्या वारकरी संप्रदायात सामाजिक ऐक्य साधून समतेचा ध्यास धरला, दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असा विचार मांडला, त्या संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे नावच एकनाथ शिंदे साहेब यांना मिळाले आहे. तर त्यांच्या वडिलांचं नाव हे सुद्धा छत्रपती घराण्यातच आहे, आपल्यास माहीतच आहे, संभाजी. त्यांचे आडनाव पण पराक्रमाशी जोडलेलं आहे, शिंदे. शिंदे घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं एकनिष्ठ असं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या नावाला साजेसे जे काम उभे केले आहे, त्यातूनच अनाथांचा नाथ एकनाथ लोकनाथ होईपर्यंतचा प्रवास केला. त्यांना पराभव हे माहीत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसैनिकांच्या पाठीशी जसे खंबीरपणे उभे राहिले, तसेच ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यानंतर शिंदे साहेब आपल्या सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी, ठाणेकर नागरिकांच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे राहिले. त्यामुळे पोरकेपणाची जाणीव आम्हाला कधीच वाटली नाही. जरी शिंदे साहेब आता पालकमंत्री असले तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर आमच्या शिवसैनिकांचे पालक हे त्याच वेळी ते बनले होते. शिंदे साहेब म्हणजे 24 तास काम करणारे एक नेतृत्व. कुठल्याही हेल्पलाईन पेक्षा जास्त काम ते करतात. त्यामुळे ठाणेच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही ते पोहोचतात. महाराष्ट्रात कोणतीही आपत्ती आली तर सर्वात आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसैनिक जो पोहोचतो आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षाचं आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. शाखा प्रमुख ते महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते, आता नगरविकास मंत्री, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला तर संघर्ष, प्रचंड मेहनत आणि पक्षनिष्ठा याचे हे फळ आहे, हे आपल्या लक्षात येईल. हा सगळा प्रवास कसा झाला
याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे जनतेचे आशीर्वाद, आमच्या टेंभी नाक्यावरील देवीचा आशीर्वाद, आमच्या ठाणे जिल्ह्याचा देव धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी आहे. तसेच त्यांनी केलेले सर्वात मोठे काम, सगळ्यात मोठी पुण्याई त्यांची म्हणजे रुग्णसेवा. आपण कोरोना काळात केलेले त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे. एक रुग्णसेवेचा एक आदर्श, मग श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल, शिवसेना वैद्यकीय कक्ष असेल, त्यामधून मोठं काम त्यांनी उभारलेलं आहे. 2 वेळा कोरोना झालेला महाराष्ट्रातील एकमेव नेता, प्रचंड ऍक्टिव्ह, कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घेऊन काम करणारा नेता, तो म्हणजे एकनाथ शिंदे. हे आपल्या सगळ्यांना माहिती. कोविड काळात पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले, रुग्णांना आधार दिला, डॉक्टरांना आधार दिला. एवढी मोठी हिंमत असणारा एकही नेता या मी महाराष्ट्रातच म्हणेन तर देशात नाही, असं एक ठामपणे मी या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. त्यांच्या पाठीशी असंख्य जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभणार आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने त्यांना यश मिळतेच आहे. आणि एवढंच सांगेल, आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा तुम्हा सगळ्यांच्या साथीने या ठाणे महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भगवा केवळ एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात आम्ही मिळवणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. शिंदे साहेब तमाम ठाणेकरांच्या वतीने आज तुम्हाला शुभेच्छा देताना आम्ही सर्व तुमच्या पाठीशी एक दिलाने एक मताने आहोत, अशी आपण सर्वजण त्यांना ग्वाही देऊया आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.